श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती कोणत्या न कोणत्या देवी देवतांचे भक्त असतात. त्यांना मानतात. अगदी मनोभावी आणि श्रद्धेने ते त्यांची पूजा अर्चा करत असतात. आपल्यापैकी बरेच जण स्वामी समर्थांचे भक्त आहेत. ते अगदी मनोभावी पूजा करत असतात. एक गोष्ट लक्षात ठेवावी, स्वामी आपल्या भक्तांना निराश करत नाहीत, एकटं सोडत नाहीत. प्रत्येक अडचणीतून स्वामी सुटका करत असतात. अनेक भक्तांना स्वामींचे अनुभव देखील आलेले आहेत. ज्या प्रकारे आपलं देवी असो, कुलस्वामिनी असो, कुलदैवत असो, त्यांचे सुरक्षा कवच असते, त्याच प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांचे देखील सुरक्षा कवच असते. आपण घरच्या घरी सुरक्षा कवच जे बोललं जातं ते कसे तयार करू शकतो ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपल्याला सकाळी जेवढं लवकर जमत असेल तेवढं 10च्या आत हे सुरक्षा कवच बनवायचं आहे. तर आता सुरुवात करते. आपल्याला काय करायचे ते मी तुम्हाला सांगेल. तर आपल्याला देवपूजा झाल्यानंतर आपल्या देवघराजवळ बसायचं आहे. स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असला तरी चालेल, मूर्ती असली तरीही चालेल. दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची. त्याच्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ जप करायचा आहे. 1 माळ जप झाल्यानंतर समोर पाण्याचा ग्लास भरून ठेवायचा आहे. पाण्याचा ग्लास भरून ठेवल्यानंतर 1 वेळा तारक मंत्र बोलायचा आहे. तुम्हाला वेळ असेल तर 11 वेळा तारक मंत्र बोलू शकतात. त्याचप्रकारे 1 वेळा बोललो तरीही चालेल, काही हरकत नाही. त्याच्यानंतर आपल्याला महाराजांना आपण जो अष्टगंध लावलेला असतो उजव्या पायाच्या अंगठ्याला, किंवा महाराजांना आपण पूजा करत असतो सकाळी, तेव्हा त्यांच्या कपाळाला जो अष्टगंध लावलेला असतो तो अष्टगंध आपल्याला घेऊन आपल्या स्वतःच्या कपाळी लावायचा आहे. हे आपल्याला करायचं आहे. तो अष्टगंध जो असतो तो सिद्ध झालेला असतो. आपण जे मंत्र बोलतो आणि तारक मंत्र बोलत असतो, तसंच महाराजांचा मंत्र बोललेला असतो, त्या कारणाने ही गोष्ट सिद्ध होत असते. आणि हे आपण नित्यनियमाने करायचं आहे, रोज करायचं आहे. रोज आपण ही सेवा जर केली तर आपल्या सभोवताली कवच तयार होत असते. महाराजांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहत असते. आणि आपण अष्टगंध लावल्यानंतर महाराजांना मुजरा करायचा आहे, किंवा नमस्कार केला हात जोडून तरीही चालेल. त्याच्यानंतर आपण जेव्हा उभे राहणार आहोत, एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण डायरेक्टली पाठ न वळवता, महाराजांकडे पाठ न वळवता हळूच आपण 2 पाऊल मागे सरकावं आणि नंतर आपण घरात प्रवेश म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. पण त्याच जागेवर उभे राहून लगेचच पाठ वळवू नये. ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. कालांतराने आपल्या सभोवताली जे आपण ही सेवा करणार आहोत त्याच्याने आपल्या सभोवताली कवच तयार होत असतं, आपलं संरक्षण होत असतं, आपली सुरक्षा होत असते. महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही जाणार असणार तर महाराजांना सांगायचं आहे की महाराज मला याच्यातून तारून घ्या. नक्कीच महाराज तुमच्यासोबत तुमची सुरक्षा करण्यासाठी तत्पर राहतील. हे तेवढं शाश्वत सत्य आहे. पण कुठलीही सेवा करताना तुम्हाला सांगेल, आपल्या मनातील भाव खूप महत्त्वाचा आहे. महाराजांचा विश्वास जो असतो तो डगमगू देऊ नका. महाराजांवर
निस्वार्थ भावनेने आपला विश्वास पाहिजे एवढं सांगेल. चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या माहितीसोबत दुसऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.